चांगले चिंतन व त्याप्रमाणे कृती करणे हे नेहमीच सुखदायक असते. मठ्ठकुंडलिकीची गोष्ट. गाथा नंबर 2. मनोपुब्बजमा धम्मा मनोसेठा मनोमया मनासे पसेन्न भासती वा करोन्ति वा तंतोनो सुखमंती वा छाया अनपाथिमायिन्या. काव्यानुवाद. मन उगम सर्व धर्माचे. मन श्रेष्ठ मनोमय. मनाच्या प्रसन्नतेने बोले जो वा कर्म करी तयाशी सुख ना सोडी छाया न संग सोडी जसे. भावार्थ. सर्व धर्म चैतसिक अवस्था. सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हेच प्रधान आहे. सर्व धर्म मनोमय आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ मनाने बोलते किंवा तसे कार्य करते तेव्हा सुख त्या व्यक्तीसह असे धावते जशी त्या व्यक्तीची छाया त्याची साथ कधीही सोडत नसते. श्रावस्ती येथील जेतवन विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा तरुण ब्राह्मण मठ्ठकुंडली याला उद्देशून म्हटलेली आहे. मठ्ठकुंडली हा अदिन्नपूर्वक नावाच्या ब्राह्मणाचा तरुण मुलगा अदिंतपूर्वकाने कधीही कोणाला दान केले नाही. तो श्रीमंत असूनही फार कंजूस होता. जेव्हा त्याचा मुलगा मठ्ठकुंडली आजारी पडला तेव्हा पैसे वाचवण्याच्या उद्देशाने त्याने कुठल्याही वैद्याला बोलवण्याचा प्रयत्नच केला नाही. जेव्हा मुलगा मरत आहे असे दिसले तेव्हा मुलाला पाहण्यासाठी येणाऱ्यांनी त्याच्या घरी असलेली संपत्ती बघू नये म्हणून त्याने मुलाला बाहेर वरांड्यात आणून ठेवले. महाकारुणिक भगवान बुद्धांनी त्याच्या दिव्य दृष्टीने मठ्ठकुंडलीची मरासन्न व दयनीय अवस्था जाणून त्या अदिन्नपूर्वकाच्या घरासमोर ते उभे राहिले. त्यांना असे आढळले की तरुण मठ्ठकुंडली मरणासन्न अवस्थेत घराबाहेर वरांड्यात पडलेला आहे. त्याचे लक्ष आकर्षित करण्यासाठी त्यांनी कृपादृष्टीची दिव्य किरणे त्याच्यावर फेकली. त्या तरुणाने बुद्धांना पाहिले. तो फार अशक्त असल्यामुळे शरीराने नव्हे तर मनाने त्याने बुद्धावरचा विश्वास व्यक्त केला. मात्र एवढेसे पुरेसे होते. तो बुद्धांना शरण गेला. स्मित हास्य करून देहत्याग केला. भगवंतावर असलेल्या असीम श्रद्धेमुळे मरणानंतर मठ्ठकुंडलीचा तव्हा सिंह स्वर्गलोकात जन्म झाला. आदिन्नपूर्वकाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने भगवंताला आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले. भोजनानंतर त्याने भगवंताला विचारले, भगवान, आपल्याला दान दिल्याशिवाय, आपली पूजा केल्याशिवाय, धम्म ऐकल्याशिवाय, केवळ मनात प्रसन्न होण्यामुळे व बुद्धावर अपूर्व श्रद्धा बाळगल्यामुळे सुद्धा माणसाला स्वर्गलोकात जन्म प्राप्त होऊ शकतो काय? त्यावर भगवान म्हणाले, होय ब्राह्मणा, बुद्धावर श्रद्धा ठेवून मन प्रसन्न ठेवल्याने स्वर्गलोकात उत्पन्न होणे शक्य आहे. कारण माणूस जे पापकर्म किंवा पुण्यकर्म करतो त्यात मन हे प्रमुख आहे. प्रसन्न मनाने केलेले पुण्यकर्म देवलोक किंवा मनुष्य लोकात उत्पन्न होणाऱ्या माणसाच्या मागे असे लागते जसे त्याची छाया त्याच्या पाठला कधीही सोडत नाही. स्पष्टीकरण. परिस्थितीनुरूप जे आपण अनुभवतो तो अनुभव म्हणजे त्या गोष्टीचा अर्थबोध आपण कसा घेतो यावर अवलंबून असते. चुकीचा अर्थबोध घेतल्यास दुःख व खरा अर्थबोध घेतल्यास सुख पदरात पडते. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की आपले सुख आणि दुःख आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. वरील दोन्ही गाथांमधून भगवान बुद्धांना हे सांगायचे आहे की वाईट विचार करा आणि दुःखी व्हा, चांगले विचार करा आणि सुखी व्हा. भगवान बुद्ध येथे चांगल्या आणि वाईट विचाराचे व कर्माचे न टाळता येण्यासारख्या परिणामाबद्दल आपल्याला सचेत करतात. माणूस भूतकाळात किंवा वर्तमान काळात जे पेरतो तेच उगवत असते. तो स्वतः त्याच्या सुखदुःखाबद्दल जबाबदार असतो. तो स्वतः त्याचा स्वर्ग व नरक निर्माण करीत असतो. त्याच्या नशिबाचा तो स्वतः शिल्पकार असतो. कार्यकारण भाव जाणून दुःखापासून मुक्ती करून घेण्याचा उपदेश भगवान इथे देतात. भगवंताचा उपदेश श्रावस्ती गीतेवर आधारित आहे. एखाद्या अज्ञात अलौकिक शक्तीवर सुखाच्या आशेने अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा वास्तविकतेवर आधारित सुखाचा मार्ग शोधण्यास भगवान बुद्ध सर्वांना प्रवृत्त करतात. वरील गोष्टीत मठ्ठकुंडलीत स्वर्गलोकात जन्म झाला असे नमूद केलेले असले तरी स्वर्गलोक ही एखादी भौतिक जागा आहे असे समजण्याचे कारण नाही. स्वर्ग किंवा नरक ह्या माणसाच्या मनोअवस्था आहेत हे लक्षात ठेवावे. आपण दुःखी असू तर नरकवास, सुखी असू तर स्वर्गवास
आणि या दोन्ही अवस्था आपण जिवंतपणीच भोगत असतो. म्हणून दुःखी असाल तर स्वतःला कारण समजा व सुखी असेल तरीही स्वतःलाच कारण समजा. आपल्या मनाच्या बाहेर कुठलेही कारण नाही. हीच खरी धम्मक्रांती होय. जो सर्व कारणांना आपल्या मनातच स्थान देतो तोच खरा धम्मधोर होय. कारण आता त्याच्या हाती सर्व दुःख सुख दुःखाची किल्ली सापडली. सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला माहीत आहे की कोणते बीज पेरायचे आणि दुःखी व्हायचे असेल तर कोणते बीज पेरायचे. कोणीही त्यापासून तुम्हाला प्रवृत्त करू शकणार नाही. दुःखाचे बी पेरून तुम्ही म्हणू शकणार नाही की मी दुःखी का आहे. आपल्याच हाताने विष पिऊन तुम्ही म्हणू शकणार नाही मी का मरत आहे. दुःखी व्हायचे असेल तर मनात राग लोभ द्वेषाचे विकार निर्माण करा व सुखी व्हायचे असेल तर मन स्वच्छ ठेवा. मनात विकार निर्माण होऊ देऊ नका. या पृथ्वीवरच तुम्हाला नरक व स्वर्गाचा अनुभव येईल. स्वर्ग कुठे आकाशात नाही किंवा नरक कुठे पाताळात नाही. साधू साधू साधू.